महाराष्ट्राच्या राजकारणाचा जर दर्जा तुम्ही जर आता सध्या पाहिला आणि महाराष्ट्रातल्या घटना जर लक्षात घेतल्या तर राजकारणाचा पॅटर्न एक वेगळा झाला. लोक विसरभोळे झालेत, हा एक वेगळाच मुद्दा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, राज्यकर्त्यांना प्रश्न विचारण्याची लोकांमध्ये हिंमत नाही. लोक दुर्लक्ष करतायत किंवा लोक ह्या सत्ताधाऱ्यांच्या मागं गोंडा घोळण्याचं काम करतायत. लोक हे काय एक्सेप्ट करतायत याचा मला फार मोठा प्रश्न पडला. म्हणजे रोज आमदार फोडले जात आहेत, त्यांचं काम सुरू आहे. शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, दुर्लक्ष होत आहे. तरुणांचे प्रश्न, दुर्लक्ष होत आहेत. भेसळखोरीचे प्रकरण वाढले, दुर्लक्ष होत आहे. साला एक पण गोष्ट या राज्यामध्ये लोकांच्या हिताच्या म्हणजे बाजूने नसेल आणि लोकांच्या हिताच्या विरोधात असेल, बोलणार नाही कुणी. सगळी एवढी व्यवस्था मेंगळट का झाली? राज्यामध्ये बांडगुळांची संख्या इतकी वाढली की त्याच्यामुळे चांगल्या लोकांना किंमतच नाही. आणि अशा पद्धतीचं राजकारण सध्या चालू आहे महाराष्ट्रात. मी एक संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता आहे, मी एक चळवळीतला कार्यकर्ता आहे. आणि जर मला या राज्याच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी म्हणजे विचार जरी करायचा असला, साधं आपण एखादं वर्तमानपत्र वाचायला घेतलं किंवा टीव्ही पाहत बसलो, कुठल्या बातम्या येतो जे राज्याच्या हितासाठी असतात? कार्यकर्ता म्हणून आपली काय नैतिक जबाबदारी? लोकांच्या अडचणीबद्दल कोण? आता पाऊस पडलाय, अहो चालता बोलता लोक मेले, या राज्यकर्त्यांना काही देणं घेणं नाही. पहिल्या पावसात सगळं वाहून गेलं, फक्त मलिदा खाण्यासाठी सगळे प्रयत्नशील आहेत. एवढं तर जाऊ द्या, जे रस्ते आहेत, आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या ना 4-6 महिने 8 महिने, रस्तेत खड्डे का खड्डेत रस्तेत अजून तसेच आहेत. म्हणजे निवडून आलेल्या नगरसेवकांनो, म्हणजे कशी असेल शहराची वाईट अवस्था? तर तुम्ही निवडून आलात, तुम्ही सत्ताधारी आहात का विरोधातले आहात मला काहीच माहित नाही, पण तुम्ही जर लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलात, तुमचं काम नाही चांगले रस्ते द्यायचे, तुमचं काम नाही चांगले गटर करायच्या, तुमचं काम नाही लेवलचे रस्ते करायचे, तुमचं काम नाही चांगले फुटपाथ, चांगले डिवायडर, तुमचं काम नाही. लोकांना 24 तास पाणी मिळालं पाहिजे, लोकांच्या गरजा काय आहेत? अरे टॅक्स घेता ना सगळ्यांकडून, त्या जीवावरच तुम्ही तुमचं घर चालवता, असं माझं स्पष्ट मत आहे. नगरसेवक, आमदार, खासदार हे त्याच भागातून निवडून दिलेले आहेत ना. कुठे आहेत ही लोक? हे बसले टेंडर मॅनेज करत, कॉन्ट्रॅक्टरवर दबाव टाकत. आज लोकप्रतिनिधी, नगरसेवक किंवा हे सगळे लोक काय करतात? मला कशी टक्केवारी मिळेल, मला कसा माल मिळेल याच्यावर लक्ष आहे. विकास कामं किंवा लोकांच्या अडीअडचणी अजिबात नाही. एखादा जर एखाद्या भागात बांधकाम करत असेल, लगेच त्याच्याकडे त्याची माणसं जातात. माझ्या परवानगीशिवाय काम केलं, अगोदर तुला एवढं द्यावं लागतील. अरे हेच तुम्ही उमेदवार म्हणून ज्यावेळेस मत मागायला येत होते, काय होती हो? पाया पडायची तुमची अवस्था होती. आज काय करताय तुम्ही? हे वास्तव आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत हे सगळं सुरू आहे का? हे कुणाला देणं घेणं नाही. या मुद्द्यावर मी बोलणार. मित्रांनो, त्या अगोदर सर्वांना नमस्कार, जय जाऊ, जय शिवराय. मी पुण्यातून ऍडव्होकेट संतोष शिंदे. आपल्या संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनल सबस्क्राईब करा, नवीन असाल तर बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा, कारण प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि तुम्हाला त्याचा अपडेट मिळाला पाहिजे. बरेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. मी पोट तिडकीनं बोलतो, मी एक नागरिक आहे, मी कार्यकर्ता आहे, मी एक कायद्याचा विद्यार्थी. आणि मला असं वाटतं की आपण लोकांसाठी आहोत. ठीक आहे, लोकप्रतिनिधी नाहीये किंवा आपण होऊ शकत नाही. ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे, जे हुजरीगिरी करतात किंवा पक्षाच्या नेत्यांच्या पुढे करतात, अशांनाच पद आणि जे काही मिळायचं ते तिकीट मिळतं, पैसे दिल्यानंतर, वाटल्यानंतर. ठीक आहे, जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना शुभेच्छा. पण आज तुमची जबाबदारी काय? महानगरपालिकेतल्या लोकांची काय, तिकडच्या त्या
मंत्रालयातल्या लोकांची काय, राज्याच्या लोकांची काय, सगळ्यांचं अवघड झालंय. दिल्लीचं राजकारण तर इतकं वेगळंय, तिकडचे नेते, खासदार, मंत्री बोलायलाच नको. कुठल्याही खासदाराचा खासदार म्हणून निवडून आल्यापासून प्रत्येक वर्षी किती निधी आला आणि खासदार महोदयांनी आपल्या मतदारसंघात किती खर्च केला, किती विकास कामं आणली, जरा अभ्यास करावं. हे जे खासदार फोडले जातात, आमदार पळवले जातात, कारण अगोदर वेगळी वेगळी सांगतात, प्रत्यक्षात ह्यांचं मांडवली ठरलेली असते. हे जर असंच चालत राहिलं तर काय, म्हणजे मला या राजकारणाचा आणि या राजकीय पुढाऱ्यांचा खरं तर म्हणजे असा राग येतोय आणि घाणेरड्या राजकारणाची किळस येते. पण हे लोकांना का राग येत नाही, तरी तुम्ही त्यांच्या सभेला जाता, त्यांच्या बातम्या व्हिडिओ पाहता. यांना जोपर्यंत दुर्लक्षित केलं जाणार नाही ना, तोपर्यंत चांगल्या राजकारणाचं आहे ना त्या ठिकाणी काहीच होणार नाही. दर्जेदार राजकारण, दर्जेदार समाजकारण आणि दर्जेदार कार्यकर्ते जोपर्यंत निवडून येणार नाहीत किंवा निर्माण होणार नाहीत. मी एक कार्यकर्ता आहे, भले सामान्य आहे, पण माझी प्रामाणिक भावना, कुठल्याही पक्षाचा आपला माणूस असू द्या राज्यातला, तो मोठा झाला पाहिजे, तो बदनाम झाला नाही पाहिजे आणि त्याच्या करिअरला कुणी डाग नाही लावला पाहिजे. जर तो शून्यातून विश्व निर्माण करणारा किंवा मोठा असेल, कशाला, त्याला होऊ द्या ना मोठं. तुमच्या तोडाफोडीच्या किंवा बदनाम करण्याच्या राजकारणात एक अख्खं करिअर, एक पिढी आणि एका नेत्याला विसरू जातो. अहो, एखाद्या अपघातामध्ये काही नेते गेले बिचारे, ते अचानक गेले, दुर्दैवी आहे. पण ते आज असते तर राज्य अजून किती पुढे गेलं असतं. ते गेल्यानंतर आपण चर्चा करतो, हा माझ्या या चर्चेचा मतितार्थ आहे. माणूस गेल्यानंतर तुम्ही चर्चा करता याला काहीच अर्थ नाही. तुम्ही जिवंत आहे, तुमच्याकडे पॉवर आहे, चांगलं राजकारण करा, लोकांची सेवा करा, समाजकारण करा, तर समजून घेऊ शकतो. वैचारिक वाद असतो, याचा अर्थ दुश्मनी असते का, हे जर कुणाच्या डोक्यात असेल तर काढून टाका. निवडणुकीमध्ये किंवा वैचारिक वादावर तुम्ही शत्रुत्व ठरवू शकत नाही. कर्माने आणि चांगल्या धोरणामुळं राज्याचा, समाजाचा किंवा प्रत्येकाचा विकास होऊ शकतो. हे सगळं विसरून गेले हो, घाणेरडंच राजकारण सुरू आहे. म्हणून मला बोलावं लागतं. माझं मत खरंय की खोटं आहे, चांगल्या नेत्याची, चांगल्या पक्षाची, चांगल्या राजकारणाची आणि चांगल्या विकासाची हा संतोष शिंदे वाट पाहतोय. म्हणून मी चर्चा करतोय. म्हणून मला असं वाटतं की हे चित्र बदललं पाहिजे, अन्यथा काही खरं नाही. खरंय की खोटं आहे, तुमचं काय मत आहे हे नक्कीच कळवा. आणि हे सगळे जर चोर असतील, यांच्या विरोधात बंड करून यांना पर्याय दिला पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. राजकारणात सध्या चोर आहेत का, राजकारणात फसवे लोक आहेत का, राजकारणाचा बट्ट्याबोळ झालाय का, चांगली लोक राजकारणात नाहीत का, चांगल्या लोकांचं राजकारणच उरलेलं नाही का, चांगल्या लोकांनी राजकारण करायचंच नाही का, चांगल्या लोकांना एंट्रीज द्यायची नाही का, असं जर राजकारणात होत असेल, समाजकारणात होत असेल, वैयक्तिक सगळ्या सार्वजनिक जीवनात होत असेल, तर या विरोधात बंड केला पाहिजे. बंड करणारी लोक पुढे आली पाहिजेत. विनाकारण सगळं ऐकून थंड बसण्यापेक्षा आणि शंड म्हणून राहण्यापेक्षा काही अर्थ नाही. जर तुम्ही कार्यकर्ते असाल तर कार्यकर्ता तोच जो प्रामाणिकपणे पोटतिडकीने लोकांसाठी लढतो, बोलतो, काम करतो आणि समाजाचा विचार करतो, स्वतःचा नाही. स्वार्थी माणसासाठी ही चर्चा नाही, एवढंच माझं मत आहे. पटलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय. हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत गेला पाहिजे, ते सत्ताधारी असो किंवा विरोधक, लक्षात ठेवा.